भगवान ने वॉक करके बुलाया हमको ऊपर. नर्मदा नदीच्या मध्ये असलेला एक आयलंड आहे जो ओम सारखा दिसतो आणि तिथूनच याला नाव पडलं ओंकारेश्वर. झाली तयारी गाडीत बसायची? काय डिक्की भरताना ब्लॉग नाही काढत तू आम्ही कामं करत असताना ब्लॉगच नाही काढत. अर्धी डिक्की तर मीच भरली. म्हणून नाही काढत हे ब्लॉग, म्हणून नाही काढत हे ब्लॉग. एक हात नाही लावला, टच नाही केला सामानाला. अर्धी डिक्की महाराणी आहेत आमच्या गाडीतल्या ह्या. दरवाजाला तिकडून गाय आली. ते गाय काय दरवाजावर थोडी नाही येणार आहे. अरे गाय माझ्या गाडीवर आली आहे. दरवाजा गाडी चपकुली. ते सकाळी उठायची सवय नाही आहे ना मला, तर आता डोकं दुखून राहिलं माझं. उलट बढिया वाटत आहे, एकदम फ्रेश वाटत आहे. माझी झोप नाही झाली पण तरी बढिया वाटत आहे. मला माझी झोप नाही झाली, अजीब फील होत. रसगुल्ले ना हे झालं तर गळा खराब. आता ठीक वाटत खरंच. अरे इथं फोटो काढायचे का तुम्हाला अंदर? मला हो असं हो अजीब एक feel काढून होतं. जरा एक फोटो. काढ. खूप सुंदर मूर्ती आहे आतमध्ये, मी तुम्हाला दाखवतो. ही मूर्ती आहे ती आम्हाला बाहेरूनच दिसली, ती पण खूप छान वाटत आहे. हो मी तर काल रात्री आम्ही या हॉटेलला थांबलो होतो आणि जस्ट आता सकाळी उठलो तरी छान मूर्ती वगैरे दिसली. त्याच्यासमोर आम्ही फोटो वगैरे शूट केला, तर ते बघून खूप असं छान वाटत आहे. आणि दादानी पण आम्हाला फोटो काढून दिले, आमच्या फोटो पण काढले. आता दादा जी ते ऑलरेडी व्हिडिओ बघतात आपली. अच्छा जी जी मैंने अभी देखी आपकी वीडियो, मैंने आपके इसमें तो भी करके थँक्यू. काय करताय तू? मी त्यांना इन्स्टा आयडी देत आहे दुसऱ्या मोबाईलवर दादांना. निघालो आणि आता आम्हाला लगेच बोर्ड लागलेला आहे 1 किलोमीटरवरच ओंकारेश्वरचं. आणि इथेच साईडला बस स्टॉप पण आहे, तर बसेस पण येतात इथे डायरेक्ट. आम्ही जिथे रात्री स्टे केला ना, तर तुम्ही जर आता थोडंसं ऑफ सीझन मध्ये आले तर तुम्हाला 2000 पर्यंत एअरबीएनबी मिळून जाईल. तर हॉटेल्स पेक्षा माझं म्हणणं आहे की एअरबीएनबी ट्राय करा, बढिया असते कमी किमतीत. पण हॉटेल जर केले तर झोप चांगली होईल तुमची. आता वर घे, नर्मदा रिसॉर्ट 1 किलोमीटरवर आहे, पार्किंग स्थल 1.25 किलोमीटरवर आहे, संगम घाट 3 किलोमीटरवर आहे. मंदिर जाएंगे सर, हाँ चल के जाएंगे कि बोट में जाएंगे? नाश्ता करना था, नाश्ता इधर पीछे होटल है, आगे है ही नहीं नाश्ता. ये मिलेगी अपन आगे मार्केट में मिलेगी, देख लो कभी बोट से जाना हो तो. नहीं नाश्ता किधर मिलेगा? नाश्ता उधर आगे मार्केट में जाना तो पड़ेगा. बोट से कितना रुपए लगता है? बोट से अपन को सारा मंदिर घूमना है कि एक ही मंदिर घूमना है? एक ही. एक ही मंदिर आना जाना करते हो ना तो 150 रुपए टिकट है. एक बोट में अपन 10 जन बिठाते हो, सारा घूमते हो तो सारे का 300 रुपए लगता है. उसमें दोनों मंदिर दर्शन आएंगे, नर्मदा का भी संगम पे तो जाए. 4 लोगों का कितना लगेगा? सारा घूमने का. हाँ प्राइवेट चाहिए कि शेयरिंग में चाहिए? दोनों चलेगा. कैसे? प्राइवेट में ऐसा देखो 10 कस्टमर का 3000 होता है, 3000 रुपये लगेगा, 2500 रुपये में प्राइवेट हो जाएगी. और शेयरिंग में जाएंगे तो 300 रुपये लगते हैं. ठीक है, हम सोच के बताते. नाश्ता कर लेते पहले. देख लो इधर से करवा भी दूंगा आगे नाश्ता आपका. नाही ठीक आहे ना, देख के आते. थँक्यू. तुम्ही सांगा मित्रांनो, तुम्हाला बोट वोटनं जायचं असेल तर जाऊ शकतो आपण, पण पहिले खाऊ आपण. कारण की माझी बायको ब्लॉग मध्ये याच्यामुळे बोलत नाही, तिला भूक लागली आहे. ते म्हणते ब्लॉग मला खाऊंगा. अबे साले. तर मग आता आपण नाश्ता शोधणार आहे. मी यातले कोणतेच प्रकार केलेले नाहीये, मी शांत बसली. बोल बरं ब्लॉग मध्ये मग. कारण माझी एनर्जी डाऊन झाली आहे, सो मला भूक सांगा लागली. बरं मग कोणते 2 मंदिर आहे इथं? इथे एकच मेन मंदिर आहे, ओंकारेश्वरचं मंदिर. आणि बाकी जर तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि त्याच्या अवतीभोवती मग खूप सारे मंदिर आहे. ये नगर परिषद का 50 रुपए देना पड़ रहा है यहाँ पे. तो ये 24 घंटा है बोलते हैं यहाँ पे अलाउड. तो कार के लिए 50 है, टेम्पो के लिए 300 है, मालवाहक के लिए 100 है. बोट से भी आ सकते हो, ब्रिज से भी आ सकते हो. तो उसका कैसा रहता है? उसका अपना एक गाड़ी आता है बमलेश्वर ज्योतिर्लिंग, वहाँ से 300 मीटर का ब्रिज की कोर्स. तो क्या कुछ चार्जेस लगता है क्या? कितना? 300 रुपीज. उसमें पार्किंग वगैरह सब आता है सर. यहाँ से कितना पड़ेगा? यहाँ से सर 2 किलोमीटर. मैं निकाल लेता. आ जाओ, ये सेल्फी ले लेते हैं अपन. ओके, उधर से आ जाओ मॅडम के साथ. नमस्कार. माझी पैशाची बॅग हे लोक हॉटेललाच विसरून आलेले आहेत, तिघच्या तिघही. मला म्हणे जा कार काढ, इकडेच सामान टाकतो म्हणे आम्ही. आणि माझी पैशाची बॅग तिथं हॉटेलवर सोडून आली. आता दाखवून त्याचे तोंड. मला वाटलं छोटी बॅग घेऊन कार मध्ये गेले असेल. काय संबंध? काय संबंध? काय संबंध? तुमच्या तोंडासमोर बॅगा ठेवल्यात आणि तिथं डिक्की पॅक केली आणि मी डायरेक्ट गाडीत बसलो. ते बॅगच राहून गेली तिथं. हॉटेलवाल्याला फोन लावलेला आहे, ते बॅग त्याच्याकडे सेफ आहे. तर आता तुमचे काय हॉटेलवाल्याकडे जरी बॅग सेफ असून 2 लाख कॅश आहे त्याच्यात. आपण 2 कॅश मोजून बघ. कॅश मोजू. तू सगळी गॅस तुझ्यात टाकली आहे? तू लय हुशार आहे ना. काऊन पण? हा, काऊन पण तर
बॅग जाऊ द्या, ज्याच्यात पूर्ण कारचे डॉक्युमेंट्स आहे, माझे डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम, क्रेडिट कार्ड, सब ते फाईलही तिथंच ठेवली बाजूला, त्या बॅगच्या बाजूलाच, ते तिथंच आहे. भाऊ भेटते का आता? आम्ही सकाळी उठलो, छान तयारी केलं, सगळं काही झालं, डिक्की पॅक केली आणि शशांची इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वाली बॅग आम्ही इथंच विसरलो, ते पण बाहेर. मंदिरामध्ये गेलो, मंदिरामध्ये गेल्यानंतर आठवण आली की बॅग तिथेच राहिली, कारण बॅग घ्यायची होती सोबत. तर फायनली आम्ही पुन्हा युटर्न मारून पुन्हा हॉटेलला आलो बॅग घेण्यासाठी. संभाल के रखा, थैंक यू भैया. ये लोगों ने पागलों ने मेरा बैग रख दिया था यहाँ पे. घर से आया, चाय पीते थे, यहाँ पर रखा हुआ था बाहर. हाँ, देख लो सामान. नहीं, सामान है पूरा, पर डॉक्यूमेंट ज्यादा इम्पोर्टेंट है. सही है, आप ये रखो हमारी तरफ से. थैंक यू. सगळं व्यवस्थित दिले, त्याला पैसे दिले मी. तर आता मी जस्ट पोचलोय नाश्ता करायला बस स्टॉपवर, कारण आम्ही खूप ठिकाणी नाश्ता बघितला, आम्हाला काही भेटला नाही, तर वाटलं चला इथंच बघू. आता मी काय म्हणते, अहो बिस्किट क्रॅक आहे. नाही बायको आहे ना, तू करत जा ना, असं कानातली दिसली पाहिजे. घेऊन दिले ना तू. तिकडे मिक्स करा, बरोबर का सारा. दूर बसत जा, दूर दूर. काय रे भाजीवाली बिस्किट कुठे आहे? बिस्किट असतं अरे माहिती तुम्ही काय ना दरवाजाच्या साईडला येते. सीटच्या दरवाजा साईडच्या असं नसते करत, साईडला. चुकून झालं ते. अरे तिथं काकांनी शेणाचा फोटो काढत होता, ते काका माझ्याजवळ आले, मला फोटो काढायचा. मी म्हटलं काऊन बा, मला वाटलं कपडे चांगले घातले म्हणून काढायचं असं. मग काकाने फोटो काढला, मग आठवलं अरे शेणासोबत फोटो काढायचा आहे. मग नंतर काका परत आले, तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे म्हणजे. येदा असे कपडे बिपडे घातले, ते मिशा गिशा साऊथचा स्टारवर वाटला असं त्याला. हे काही बोलणार नाही, येईल भूक लागली. नाही, माझं डोकं दुखत आहे. हे भूक लागल्यावर चुपचाप राहते, ते भूक लागल्यावर बडबड बडबड करते. माझं डोकं दुखत आहे, डोकं. काय आल्यापासून दुखतच जातो डोकं. मी काय करू? काय म्हटलं तुला, काय पाहिजे? समोसा. तो तिकडे बनत आहे, वेळ आहे म्हणते समोसाला. पराठा आणि चाय आणि बिस्किट आणि अहो आणि मी आणि आमचे कलिग्स. मी पंटर बनणार होती. नाही, ते आद्याला चांगलं वाटलं, परीक्षेतली चांगलं वाटलं असतं. झालं निघायचं आता. उठशील तर निघू. माझं कधीच झालं, मी तुमची वाट बघत तोंड आहे. बाय अजूनही हालून राहिला ते आम्हाला म्हणते झालं. तर आता आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे. इकडे तुम्हाला दिसत असणारा पार्किंग सेंटर खूप मोठा आहे आणि ऊन खूप जास्त आहे. सो आम्ही आमची सेफ्टी, प्रत्येकाने गॉगल लावलाय. मी तर नाही लावत गॉगल, कारण गॉगल लावला की मला आंधळासारखं वाटते, मला दिसत नाही समोर तर क्लिअर. तर इथं पार्क केली आम्ही गाडी, तर सगळेजण येतात आणि म्हणतात की गाडी आम्ही खाली घेऊन जाऊ, 1 किलोमीटर पर्यंत पैदल जावं लागतं म्हणून. तर आमच्या बायकोनी नाही म्हटलं, नाही म्हणे पैदलच जायचं आहे म्हणे मंदिरात. तर आता आम्ही पैदल चाललोय आणि माझ्याकडे फक्त टोपी होती, बायकोजवळ स्टोल होता. तर मग मी हे टेक्निक लावली, आतमध्ये स्टोल घातला आणि वरून टोपी घातली आहे. तर आता मी हबीबी बनून महादेवाचे दर्शन करायला चाललो आहे. हबीबी कम टू ओंकारेश्वर. श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थानचा इथे भक्त निवास आहे. इकडे तू रस्त्याच्या समोर. हे आम्हाला माहितीच नव्हतं की इथे भक्त निवास संस्थान पण आहे. तर इथे गजानन महाराजचं ते आपलं जसं शेगावला आहे तसंच सेम बनलेलं बरं. आम्हाला आधी माहित असतं तर आम्ही इथे स्टे केला असतं. तर नेक्स्ट टाइम जर तुम्ही कधी याल ओंकारेश्वरला, तुम्ही इथे आरामात स्टे करू शकता आणि ऑब्विसली स्वच्छता असणारच आहे, काही डाऊटच खूप नाही. स्वच्छ असते आणि एकदम बढिया असते तिची फॅसिलिटी. असं म्हणतात की इथे भगवान शिव स्वतः ज्योतिर्लिंग रूपात स्थापित झाले. 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक खूप महत्वाचा ज्योतिर्लिंग आहे हा. भगवान ने वॉक करके बुलाया हमको ऊपर. अरे वा, बढ़िया. इथं सावली आहे, मस्त आजूबाजूला दुकान आहेत. इथूनच रस्ता आहे मंदिराचा, इथूनच एंट्री करावं लागतं आणि इथूनच आतमध्ये जावं लागतं. आणि हे बाजूला जे दिसलं ना, पहिले इथपर्यंत गाड्या येत होत्या आतमध्ये, तिथंच खाली नदी आहे, तिथेच आंघोळ करा, तयारी करा आणि मंदिराचं दर्शन घ्या. स्वच्छसाठी टी शर्ट घेऊ आपण एक. तर इकडून आलो आम्ही आता इकडे मंदिरचा रस्ता आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे माँ नर्मदा जल एवं घाटों की स्वच्छता बनाए रखे आणि श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग मार्ग. आणि इकडे एक आहे जो पुलावरून जाते तिकडे, ज्याच्यावर ममलेश्वर सेतू लिहिलेला आहे. तर आधी आपण मंदिरात जाणार आहे, चलो. तर आम्ही कन्फ्यूज झालो होतो, तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. आम्ही इथच्या लोकांना विचारलं तर ते बोलले पुलावरूनच जावं लागते. तर आम्ही आता वापस चाललो. जर तुम्हाला डायरेक्ट मंदिर जायचं आहे तर त्या सेतूने जायचं आहे, ममलेश्वर सेतू. आणि जर तुम्हाला नर्मदा घाटावर जायचं आहे आणि ममलेश्वर मंदिर जायचं आहे तर इथून जायचं. वो व्यू
राजा महाराजा आणि देवी देवतांच्या तपस्येमुळे शिवजी इथे प्रकट झाले असा इतिहास आहे. हिस्ट्री जाऊ द्या, पण इकडे आलं की एक वेगळाच फील येतो. शांतता, नर्मदा नदीचा फ्लो आणि मंदिरातील घंट्याचा आवाज, फुल स्पिरिच्युअल वाईब म्हणू शकतो. इथं सगळं डिटेल्स दिलेले आहेत. इथून पुढे जायचं आहे ब्रिजवरून. सुंदर. तू पण ब्रिज पण. मित्रांनो, जे बोट मध्ये सोडून देणार होते ना बघा, तर तिथून बसवते बोट मधून. इकडून दाखवा, दिसतंय ते तिथून बसवते बोट मधून, इथं सोडून देते. पण लहान मुलं असेल तर चांगलं वाटतं. काही चांगलं नाही वाटत, उन्हाचे चटके बसते. आणि दुसरे वाले माहितीये का, त्या कोपऱ्यातून बसवते, या कोपऱ्यावर उतरवून देते. म्हणून मी तुला पहिलेच म्हटलं आपण पैदल जाऊ, मस्त बोट मध्ये वगैरे काही जाऊ नाही. कारण मला माहिती होतं मंदिर काही दूर नाहीये, जवळच आहे. नाही विनाकारण एवढे चार्जेस सांगत आहे. तू माझं ऐकलं? मी ऐकतच असतो. हो बाबा. चप्पल स्टँड आहे आणि ते पण निशुल्क आहे. निशुल्क आहे. पाय धुवून घ्यावे स्वच्छ. एक फोटो खिंचा दो. हाँ हाँ, खिंचवा देंगे ना. वो कहाँ देखा आपने? अभी रील में देखा. रील में कहाँ पे? कौन सी रील? अभी ये आपकी रील देखा था मैंने. कौन सी वाली? वो अभी ओमकालेश्वर वाली, हम ओमकालेश्वर में हैं और आपने आज देख रहे, वो वाली रील देखा. अच्छा अच्छा अच्छा. हाँ, वो फाइनल मैच हुआ ना. अच्छा अच्छा. हाँ, वो वाली रील देखा मैंने. इसको बोला था नाही, ते सेलिब्रिटी आले ना ते ओंकारेश्वरला, हा विश्वास नव्हता ठेवत म्हणते. हे सांगत होते. दुधाला कला एमपी से है वो. आपको मराठी समझ में आती है? तो इनको थोड़ी बहुत मराठी समझ में आती है. अच्छा, पूरी जाती. ठीक आहे. लो, ओंकारेश्वर मध्ये पण भेटलेले आहेत आपल्याला एमपीतले. खूप मन होतं आमच्यासोबत भेटायचं. आज पूर्ण झालं माझं. यहाँ पे मिलेंगे करके लगा था क्या? मिलेंगे करके लगा था. सोचा था कि मिलेंगे करके. इसको बोला था मैंने, आज ही सुबह बोला, गाड़ी के बोला था. तेरी गाड़ी हमने तो कौन से होटल में मालूम नहीं था. चलो कभी मिले तो. वो चिल्ला रहे हैं अंकल पीछे. आणि इथे द्वार सुरू होते चला. इथे रश असला तरी पण एनर्जी खूप काम आहे. कंटिन्यू लाईन आहे आणि खूप दुरून चालत चालत यावं लागते. मन ऑटोमॅटिकली शांत होतं आणि काही वेळासाठी सगळं टेन्शन साईडला जातं. मेन मंदिर हे आहे. जर तुम्ही स्पिरिच्युअल ट्रिप प्लॅन करताय ना, तर ओंकारेश्वर डेफिनेटली तुमच्या लिस्टमध्ये असलं पाहिजे. कारण हे ठिकाण फक्त तुम्हाला दर्शन नाही तर एक फील देतो. फोटो ले लो पहले. आईडी नहीं पता होगा टैग किसको करो. तुम्ही मराठीच आहे का सगळे? अच्छा. हर महादेव. उजवा पाय टाक म्हणते बायको. 7 जन्म एकराची शपथ घेऊ, क्लब नाही पब नाही. मंदिर खूप सुंदर आहे म्हटलं, पण इथे हे जे कॉलम वगैरे लावून याचं पूर्ण लुक असं थोडं हे झालं, कमी झालं. क्लब नाही पब नाही. ओम नमो पार्वती पते महादेव. ठीक आहे, ठीक आहे, राहू दे. आम्ही दर्शन वगैरे घेतलं, सगळं काही झालं आणि काव्या म्हणते की मी दर्शनच नाही घेतलं. म्हणते मंदिर कोणतं आहे? आपण मंदिरात कधी चाललो म्हणते. भेटला आता तर बाहेर आलो मंदिरात. बाहेर आलो मंदिरातून.
म्हटलं हेच मंदिर आहे, इथंच ही मूर्ती होती, म्हटलं छोटीशी शिवलिंग, आणि लवकर दर्शन झालं वाटलं आपलं. हे सगळे असे होते, असं 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 मी ओरडलो ते बाईवर, तर किरणला धक्के देऊन राहिली होती तिथं. म्हटलं दर्शन करून राहिले तर सगळ्याला करू दे ना, सगळे एवढ्या दुरून आलेले आहे दर्शन करासाठी, ते धक्के घाल देऊन राहिली. ते म्हणजे देखो हटो देखो, अबे देखो तर दिसतही नाही ना काचातून काही, सगळ्या टीव्ही स्क्रीनवरच दिसले फक्त ते. बस. आणि काव्य म्हणते की शिवलिंग कुठं आहे म्हणते. इथंच खाली शिवलिंग, छोटीशीच आहे शिवलिंग, एवढीशी. नाही, पण चुकीचं केलं त्यांनी आतमध्येच गेलो आपण. आणि काय झालं, काल संडे होता, सगळे सांगत होते बहुत गर्दी आहे, 4-4 घंटे लागते. आम्ही गेलो, आमचं दर्शन झालं, आम्ही बाहेर आलो, आम्हाला 2 मिनिटं बी नाही लागले. म्हणून तिला असं होत आहे, दर्शन झाले, त्याला विश्वासच नाही होत आहे. ते असं होत आहे, अरे वो मेरे को तो 4 घंटे बोला था, तू VIP आदमी के साथ आहे ना, जल्दी जल्दी. मगाशी शशांकची बॅग आणि ते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स विसरला. आता शशांकची टोपी घेतली, ऊन लागते म्हणून ते विसरला. हा म्हणते मी एकटा ट्रॅव्हलिंग करतो, म्हणते एकटा असंच ट्रॅव्हलिंग करते, सगळं विसरून. त्याला जबाबदारीची सवय नाही आहे, तो एकटा ट्रॅव्हल करते ना. आता 2-4 जण सोबत, आता त्याचं डोकं काम नाही करून आला, तर तो टोपी ठेवून आला तिकडे पुन्हा. बरं, तो गेला कुठून रॉंग जेव्हा की आज पुन्हा, आता पहिले बॅग हरवली होती, मग फाईल हरवली होती, आता टोपी हरवली, मग एक सामान गायब होऊन राहिला. पण वापस भेटून नाही राहिला म्हणा, भेटून जाईन टोपी, पण हा कस काय एकटा ट्रॅव्हल करते मयूर का सफर. आमची मॅनेजर त्याच्यापेक्षा खतरनाक, तो गेला तिकडे टोपी आणाले आणि टोपी काव्याच्या बॅग मध्ये आहे, आणि सांगूनही नाही राहिली. विसरली होती मी. आताच आमचं जस्ट मंदिरात दर्शन झालं, आणि जर घाटावर यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. म्हणजे मंदिराच्या खाली अपोजिट साईडलाच घाट येते, एक तिकडून पण आहे आणि एक इकडून पण आहे. तर आम्ही अपोजिट इकडच्या साईडला आलो, मंदिराच्या साईडला नाही गेलो. आणि इथून नर्मदा नदीचं पाणी नक्की घेऊन जा फॅमिलीसाठी, घरच्यांसाठी. जय भोलेनाथ. पार्सल पडू नको, नाही जाऊन पडशील पाण्यात. पडला तर पडला, काही दिवस आंघोळ होऊन जाते. भरला 20 रुपये पाशील दोरी वगैरे. कसं वाटत आहे? मस्त. पाण्यात पाय टाकून छान वाटत आहे मला, पायाला शांती भेटली, शांती, रिलॅक्स वाटत असं. रिलॅक्स वाटत आहे एकदम. तू कुठं चालली आता? मला वाटलं उडी मारू राहिली काय?